अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। 24 जुलै 2025 म्हणजे उद्या आहे आषाढी अमावस्या, ज्याला आपण गतहरी अमावस्या, दीप अमावस्या, दर्श अमावस्या असं सुद्धा या बऱ्याच नावाने ओळखलं जातं। गतहरी म्हणजे काय? गत म्हणजे जे होऊन गेलेलं आहे, जे करून झालेलं आहे किंवा जो काही त्रास आहे, जे काय आपण खाल्लेलं आहे त्याचं हरण व्हावं। म्हणजेच काय की आपण परमेश्वराला एक वचन देतो की मी जे काही केलं आहे, माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे वाईट, किंवा माझ्या आयुष्यात जे काही मी वाईट खाल्लं आहे, मग ते मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, याचं तर मी हरण म्हणजे हे आता संपू दे, हे आता संपणार आहे, किंवा हा जो काही माझा त्रास आहे हा संपणार आहे, मी जे काही खाल्लं आहे मी त्याचा त्याग करत आहे। तर या नावाने म्हणजे त्या गतहरीचा अर्थ आहे। पण बरेच लोक आता अपभ्रम करतात, याला गटारी म्हणतात। पण मला माहित आहे की आता लोकांना समजायला लागलं आहे की गुरुवार असल्यामुळे, गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपण जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करणार आहोत। खरं तर अमावस्या हा दिवस अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि त्यातल्या त्यात पुष्य नक्षत्र आल्यामुळे तर सोन्याहून पिवळं। पण तुम्हाला माहित आहे की अमावस्या एका विशिष्ट गोष्टीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे किंवा महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पितरांच्या सेवेसाठी। होय, आपल्याला माहित असेल किंवा नसेल तर आषाढी अमावस्येला असं म्हणतात की पितृदेव, जे कोण आपले काही पितर आहेत, जे दिवंगत आहेत, ते पितृलोकातून या पृथ्वीवर येण्यासाठी निघतात। अशा अमावस्येला ते पितृलोकातून त्यांचा प्रवास सुरू होतो पृथ्वीवर येण्यासाठी। आणि जेव्हा हे पितृपक्ष असतात तेव्हा ते पितृपक्षामध्ये आपल्याकडनं सेवा करून घेतात आणि सर्व पितृ अमावस्येला पितृलोकात जाण्यासाठी तयार होतात। तर आता त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे। उद्या ते पितृलोकातून आपल्याकडे येण्यासाठी मार्गस्थ होणार आहेत। त्यांच्यासाठी कृतज्ञता पितरांकडून कधी काही मागायचं नाहीये। जे काही दिलं आहे त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला उद्या काही सेवा करायची। खरं तर प्रत्येक अमावस्येला केली पाहिजे। आता सेवा ती कुठली आहे ते आपण बघूया। सगळ्यात आधी उद्या उठल्यावर सूर्याला अर्घ्य दिल्यावर जेव्हा आपण देवपूजा करायला जातो त्याच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करायची असते। आधी परमेश्वराची उपासना करण्याआधी आपल्याला पितरांची सेवा करायची असते। मग ती कुठली करायची तर नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये पितृस्तुती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून बसायचंय आणि बसताना खाली आसन घेऊन बसायचंय। लक्षात ठेवा, पितरांचं आसन हे वेगळं असतं आणि आपण देवपूजेला जे आसन घेतो ते वेगळं असावं। कुठलं पण एक आसन फक्त पितरांच्या सेवेसाठी असावं। ते तुम्ही आसन घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्हाला बसायचंय। डोक्यावर पदर नाहीतर ओढणी घ्यायचंय। बघा, पितरांची सेवा करताना नाईट ड्रेस, गाऊन किंवा घरात जे आपण साधे ड्रेस घालतो, नाईट ड्रेस वगैरे, तर ते घालायचं नाही। प्रॉपर पंजाबी ड्रेस घाला, कुर्ती पॅन्ट घाला किंवा साडी नेसून जरी केला तरी चालेल। फक्त डोक्यावर पदर घ्यायचा किंवा ओढणी घ्यायचे। हे केल्यावर दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि एकदा पितृस्तुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचंय। ते पठण करून झाल्यावर बघा, ही सेवा सुरू असताना पठण करून झाल्यावर हात पाय धुवायचे आणि नंतर बोलायचं। म्हणजे सेवा चालू असताना तुम्हाला बोलायचं नाहीये, म्हणजे फक्त जे स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे। सगळ्यांना माहित आहे की पण जे हे फक्त या अमावस्येला सेवा करतात त्यांच्यासाठी सांगते, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आता हे झालं पहिलं। दुसरं तर्पणविधी। तर्पणविधी करायचा असतो दर अमावस्येला, आवर्जून तर्पणविधी करायचा असतो। तर्पण म्हणजे काय तर पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण केलेला विधी म्हणजे तर्पणविधी। मग तो तुम्हाला अमावस्येला आवर्जून करायचा आहे। आता तर्पणविधी केव्हा करतात म्हणजे पितरांचे जो काही सेवेचा काळ आहे ना, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो, म्हणजेच काय 11:30, 12:30, 1:30 पर्यंत तुम्ही पितृ तर्पण करू शकता। पण सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा ते 12 वाजलेले असतात। पण आता मी अगदी समजू शकते की 12 वाजता करणं शक्य होत नाही। मग मी समजू शकते की ताई आम्ही कामावर जातो, मग तुम्हाला तर्पणविधी करता येत नाही। मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही सकाळी म्हणजे जे पण पितरांचा जो काही तर्पणविधी आहे हा जो सूर्य डोक्यावर येतो तेव्हा करायचं असतं। पण ज्यांना सकाळी काम असतं, वर्किंग असतं, मग त्यांनी कधी करायचं तर तुम्ही सकाळी तर्पणविधी करून गेलात तरी चालेल। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा, ती पितृदेव आपल्या घरात नाहीयेत, कधी ते आपल्या उंबरावर बसलेले असतात। तर आता हे दिवा आहे, दिवा लावायचंय किंवा काय करा तर हे काय करायचं, तुम्ही करोडपती होणार आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही। पण मी जसं सांगितलं की आता आपण आपले पित्र मार्गस्थ होणार आहेत आपल्याकडे येण्यासाठी, तर आपल्या घराच्या उंबऱ्यावर एक दिवा लावायचा आहे। मग तुमचं घर भाड्याचं आहे तरी तुम्ही करू शकता। मासिक धर्म सुताक विटाळ असेल तर घरात कोणाकडून तरी सेवा करून घ्या। तुम्हाला काय करायचंय, एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे, ज्याला 2 बोटं करायची नाहीये,
एक कणकेचे दिवा घ्या, त्यात हळद मीठ वगैरे काही टाकायची गरज नाहीये. साधा कणकेचा दिवा घ्या आणि त्याला चौमुखी दिवा लावायचा, म्हणजे चौमुखी करायचं आहे. 4 दिशेने दिवा येतो, 4 ठिकाणी वाती, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर मी आता दाखवतेय. तर तसा दिवा तुम्हाला तुमच्या घरात लावायचा. तर कुठे लावायचा बघा, आता जर समजा तुमच्यात उंबरा नाहीये तर तुम्ही दरवाजाच्या बाहेर लावायचे, उंबऱ्यावर नाही लावायचं बरं का. दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. पण तो कसा लावायचा, आता बघा मी माझ्या घरातून बाहेर, जेव्हा घरातून बाहेर प्रवेश करते तेव्हा माझ्या डावी बाजू आणि घरात येताना, म्हणजे जेव्हा मी घरात प्रवेश करेन तेव्हा माझी उजवी बाजू, म्हणजे घराच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे. तर बघा, घराच्या बाहेर उभं राहिल्यानंतर घरात प्रवेश करताना तुमची उजवी बाजू या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा, म्हणजे दरवाजाच्या बाहेर, घरात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला घराच्या उंबऱ्याच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे. दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एखादी डिश घ्या, त्याच्यावर तांदूळ टाका, त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता आणि तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे. आता ताई सेफ्टी डोअरच्या पण बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे. अर्थात तुमचा बंगला असेल तर खूप चांगलं, फ्लॅट असेल सिस्टीम तर मध्ये मग असं होतं की वारा आला किंवा पाऊस अचानक आला, जर जेवढा वेळ दिवा तो तेवत राहील तेवढ्या वेळात ते तेवावं आणि त्या दिव्यांमध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की पितृतर्पण करण्यासाठी सुद्धा काळ्या तिळाचा वापर केला जातो. तर त्या दिव्यांमध्ये अगदी 2-3 दाणे तिळाचे तेल टाकावे. जर शक्य असेल तर तिळाचे तेल वापरावं, नसेल शक्य तर तुम्ही घरातलं कुठलंही तेल वापरू शकता. पण तरी सुद्धा जर तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम. मग बघा, जरी तुम्ही तिळाचं तेल वापरणार असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये काळे तीळ आहेत ते तुम्हाला टाकायचे आणि साधं तेल असल्यावर सुद्धा काळे तीळ टाकायचे. घराच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि पितरांना प्रार्थना करायची की तुमचा जो प्रवास सुरू झाला आहे, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास खूप अवघड असतो. जे कोणी गरुड पुराण ऐकत आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, तर आपण त्यांच्यासाठी फक्त सेवा करू शकतो, त्यांच्यासाठी काहीतरी दानधर्म करू शकतो की ते बघत असतात, ते सगळं बघत असतात. तुमच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं, ते बघत असतात की तू माझ्यासाठी काय करतो. जर मी तुझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य समर्पण केलं आहे, खूप त्याग केला आहे, पैसा कमवला आहे, एवढं सगळं केलं, तर तू माझ्यासाठी काय करतो. म्हणून आषाढी अमावस्येला शक्य असेल तर आवर्जून दान करावं. दान हे कलियुगातलं सगळ्यात मोठं काम आहे. दान करतानाही गरजू लोकांना दान करायचं असतं. ज्याला ज्या गोष्टींची गरज आहे अशा व्यक्तींना दान करायचं. मग तुम्ही आता समजा पाऊस चालू आहे, एखादी काळी छत्री दान करू शकता, एखाद्याला घोंगडी किंवा ज्याला आपण ब्लँकेट म्हणतो ते दान करू शकता, किंवा एखाद्याला चप्पल दान करू शकता, वस्त्र दान करू शकता. जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही अन्नदान, म्हणजे जे पण दान आहे ते करू शकता. अन्नदान केलं तर अतिशय उत्तम. अन्नदान म्हणजे एखादी व्यक्ती एक टाइम जेवेल एवढं तरी तिला दान करू शकतो. नाहीतर आपल्याकडे मदत करणाऱ्या ताई असतील तर त्यांना तुम्ही दान करू शकता. मग कुठले पण तांदूळ घ्या किंवा कुठली पण डाळ घ्या, ते तुम्ही दान करू शकता. दानाला खूप जास्त महत्त्व आहे. आता जेव्हा तुम्ही पितरांसाठी दिवा लावता तर प्रार्थना पण घराच्या बाहेर बसूनच करायची. प्रार्थना तेच करायची आहे की तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, आणि एक काय म्हणतो ना आपण, आभार व्यक्त करण्यासाठी तुमचा जो काही प्रवास सुरू झाला आहे त्याच्यासाठी मी हा तुमचं स्वागत करण्यासाठी, किंवा तुमचा जो काही अंधकार आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकाश मी देण्याचं काम करत आहे, एवढंच तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हिरण्यदान करायचं असतं. हो, दर अमावस्येला गुरुजींना हिरण्यदान करायचं असतं. आता हिरण्यदान म्हणजे काय बघा, सगळ्यात आधी हिरण्यदान कोण घेतं? हिरण्यदान जे लोक 10व्याचा कार्यक्रम करतात किंवा 13व्याचा विधी करतात, 10व्याच्या 13व्याचा विधी करतात, त्यांना हिरण्यदान करायचं असतं. आता तुमच्याकडे जर असे गुरुजी असतील, कारण आजकाल बरेच गुरुजी हिरण्यदान घेत नाहीत. हिरण्यदान हे तुम्हाला 12 वाजता करायचं असतं. ज्यांना शक्य नाही होत त्यांनी, शक्य नाही झालं तरी आमच्याकडे, म्हणजे बघा, ज्यांना शक्य होत नाही की नाही तर आमच्याकडे नाही झालं हिरण्यदान करणं, तर त्यांनी एखाद्या गरीबाला खायला दिलं तरी चालेल. हिरण्यदान करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक पांढऱ्या रंगाचं वस्तू घ्यायचं आहे जे तुम्हाला गुरुजींना दान करायचं असतं. ते वस्त्र घ्या, 1.25 पावशेर पेढे घ्या, आणि किंवा 11 रुपये दक्षिणा द्यायचं. बघा, एखाद्याला दान करण्यासाठी पण यथाशक्ती दान करायचं असते, आणि अशा गुरुजींना ते दान करायचं असतं. हिरण्यदान गुरुजींनाच करायचं असतं. त्याचबरोबर एक पानवजोड, म्हणजे एक पान आणि जाणवजोड सगळ्यांना माहिती असेल तर ते जाणवजोड असं 12 वाजता गुरुजींना दान करायचं असतं.
नसेल शक्य तर तुम्हाला एखाद्या गरीबाला दान केलं तरी चालेल, पण शक्यतो गुरुजींना दान करा. दान करत असताना म्हणजे आता हे सगळं झालं, पण तुम्ही बाकीचे पण जे काही गोष्टी आता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर दान करत असताना स्वइच्छेने दान करायचं असतं. जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही एखाद्याला 1-2 केळी जरी दान केली तरी चालतं. जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा. पण नक्कीच आषाढी अमावस्येला पितरांची सेवा मात्र करायला विसरू नका. आता या दिवशी दीपपूजन सुद्धा करत असतो. तर ते दीपपूजन करत असताना आपण जेव्हा मुलांचं औक्षण करत असतो तर तेव्हा रामरक्षा पठण करायचे असते. औक्षण करत असताना जेव्हा आई मुलाचं औक्षण करते किंवा आई किंवा आजी, काका, मामा, वडील कोण असेल ते जेव्हा आपण त्या दिव्यांचं औक्षण करत असतो. आता काही ठिकाणी कणकेचे दिवे वापरले जातात. तुमच्याकडे जर कणकेचे दिवे वापरले असेल तर तुम्ही त्याने औक्षण करू शकता. नाहीतर साध्या घरात म्हणजे साधा घरात जो दिवा असेल त्या दिव्याने सुद्धा तुम्ही आपल्या मुलांचं औक्षण करायचंय. आता जर तुमची मुलं बाहेरगावी आहेत किंवा मग तुम्ही काय करायचंय तर बघा, ज्यांची मुलं बाहेरगावी आहेत तर त्यांनी त्या दिशेला तोंड करून औक्षण करायचंय की मी माझ्या मुलाचं औक्षण केलं आहे या पद्धतीने. आणि ज्यांची मुलं तिथे अवेलेबल आहेत तर नक्कीच त्यांना औक्षण करत असताना रामरक्षा पठण करायचंय. 1 ते 9 ओव्यांपर्यंत रामरक्षा पठण करायचंय. ती रामरक्षा पठण करून झाल्यावर ते ताट तुम्हाला खाली जमिनीवर न ठेवता एका पाटावर ठेवायचंय आणि त्या व्यक्तीला, त्या मुलाला समोर बसवायचंय आणि फलश्रुती पठण करायचंय. फलश्रुती पठण करत असताना आपल्याला ताट ओढायचं नाहीये. फक्त 1 ते 9 ओव्यांपर्यंतच तुम्हाला रामरक्षा म्हणायची असते. आता रामरक्षा काय काम करत असते बघा. रामरक्षा इतकं सुंदर असलेलं आहे कारण या रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो. माझे हात, पाय, कान, नाक, डोळे, शरीर, हृदय सगळ्यांना तुम्ही सुखरूप ठेवा. जे रामरक्षाचा अर्थ ज्यांना माहित आहे, फलश्रुती रामरक्षाचे का मोठे आहे, कारण आपण आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवासाठी प्रभू श्रीरामांना प्रार्थना केली आहे की माझे हे जे काही अवयव आहेत ते तुम्ही सुखरूप ठेवा, ते तुम्ही चांगले ठेवा. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांना औक्षण करायचंय. आता समजा ज्यांना 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, तर मग काय करायचंय तर तुम्हाला रामरक्षा एकदा, दोनदा किंवा तीनदा नाही म्हणायचंय तर एकदाच म्हणायचंय. पण ते पण म्हणताना म्हणजेच त्या मुलांना शेजारी बसून तुम्हाला त्यांना एकत्र औक्षण करायचंय आणि त्या औक्षण करत असतानाच तुम्हाला रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणायचंय आणि एकदाच तुम्हाला पूर्ण फलश्रुती म्हणायचंय. तर याप्रमाणे तुम्ही मुलांचं औक्षण करा. नक्कीच आवर्जून मुलांवर औक्षण करायचंय. तर बघा, झालेलं मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.